त्याच्या संदर्भामध्ये मी सोमवारी गेल्यानंतर आज माझी देवेंद्रजींची भेट होणार नाही, कारण त्या कार्यक्रमाच्या मध्ये मी नाहीये आणि त्याच्यामुळं मी त्यांच्याकडनंही समजून घेणार की ही आमची अपेक्षा आहे, कशामुळं हे घडतंय, ह्याच्यात काय तुम्हाला अडचण आहे, त्या पद्धतीनं त्यांनाही विचारणार आहे आणि पुढची पावलं उचलणार. कुठल्याही चौकशीमध्ये उद्याच्याला तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही अमुक अमुक केसमध्ये दोषी आहे, तर आज SITची चौकशी चालू आहे, आज CIDची चौकशी चालू आहे, आज न्यायालयाच्या तिथं चौकशी चालू आहे. आता ह्या 3 वेगवेगळ्या एजन्सीज तिथं चौकशी करतायत. त्याच्यातून स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल, जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल, ते तिथं सिद्ध झालं, लक्षात आलं, तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. एक मिनिट त्या संदर्भामध्ये मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे. त्यामुळं चौकशी चाललेली आहे. काही जण आरोपी मिळायला थोडासा विलंब लागला. प्रत्येकाची चौकशी करून फोनचे कुणाकुणाला फोन झाले, किती काळ करता झाले, काय फोनवर संभाषण झालं, ते आता सगळं समजतं. या सगळ्याचा अतिशय बारकाईनं, कारण अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक अजिबात खपवून त्या ठिकाणी घेणार नाही. ही निगूढपणे झालेली हत्या आहे. त्याच पद्धतीनं तितक्याच गांभीर्याने यामध्ये सरकारने लक्ष दिलेलं आहे. अर्थात समोरच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना किंवा सत्ताधारी पक्षाच्या पण काही लोकप्रतिनिधींना काय बोलायचंय हे त्यांनी अधिकार संविधानाने दिलेला आहे. पण असं करत असताना कुणावरही अन्याय होऊ नये ही पण खबरदारी ही घ्यावी लागते. मी आज आपण प्रश्न विचारल्यावरून पुन्हा एकदा आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, कुणालाही माझी आजपर्यंत कामाची पद्धत अनेकांना माहिती आहे. यामध्ये आम्ही आणि मुख्यमंत्री जो दोषी असतील त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही. त्यांना कडक मधली कडक सजा केली जाईल आणि एक वेगळ्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रामध्ये दिला जाईल.